राज्यात तसं देशात अगदी परदेशात सुद्धा गणेश उत्सव मोठ्या उत्साहात दिमाखात साजरा झाला। आणि याच गणेश उत्सवामध्ये मुंबईतील लोकप्रिय असलेल्या लालबागच्या राजाचं विसर्जन यंदाच्या वर्षी बराच काळ खोळंबल्याचं दिसलं। तसंच या वर्षी लालबागच्या राजाची विसर्जनाची जी मिरवणूक होती ती मिरवणूक सुद्धा तब्बल 33 तासांहून अधिक वेळ चालली होती। समुद्र चौपाटीवर पोहोचूनही लालबागच्या राजाला विसर्जन करण्याला अनेक अडचणी आल्या आणि त्यामुळेच 12 तासांहून जास्त वेळ प्रत्यक्ष नुसत्या विसर्जनाला लागले। यावरून सगळीकडे सध्या एकच जोरदार चर्चा सुरू आहे। याला गुजरातहून आणलेला नवीन अत्याधुनिक तराफा कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे किंवा आरोप केला जात आहे। पण लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबल्याची नेमकी कारण काय, नेमकं काय घडलं होतं, काय झालं होतं, जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाचं हे यंदाचं 92वं वर्ष होतं। दरवर्षीप्रमाणे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जनाची मिरवणूक अगदी पारंपरिक पद्धतीने जोरदार मोठ्या दिमाखात सुरू झाली। अनंत चतुर्दशीला म्हणजेच दिनांक 6 सप्टेंबरला लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली। सकाळी ही मिरवणूक लालबाग, चिंचपोकळी, ओपेरा हाऊस ब्रिज, गिरगाव चौपाटी अशा पद्धतीने मार्गक्रमण करत या मार्गाने पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास गिरगाव चौपाटी समुद्रापर्यंत येऊन पोहोचले। पण यंदा मिरवणूक गिरगाव चौपाटी इथं पोहोचायलाच दरवर्षी लागतो त्यापेक्षा अधिकच वेळ लागला होता। 7 सप्टेंबरला सकाळी लालबागचा राजा गणपतीची मूर्ती गिरगाव चौपाटीवर पोहोचली खरी, पण त्यावेळी सकाळी समुद्राला भरती होती। संततधार पाऊस, वारा आणि त्यात समुद्राला भरती असल्यानं सुरुवातीला अनेक अडचणी आल्या। तसंच लालबागचा राजा मंडळानं यावर्षी अत्याधुनिक तराफ्यातून विसर्जन करायचं असं नियोजन ऑलरेडी केलं होतं, पण भरतीच्या वेळी मूर्ती त्या नवीन अत्याधुनिक तराफ्यावर चढवताना अनेक अडचणी आल्या। प्लॅनिंग तिथं फसलं। विसर्जन करण्यासाठी जो अत्याधुनिक तराफा होता त्याला 2 इंजिन आणि 1 कंट्रोलर बसवलेला होता। तसंच तो तराफा 360 डिग्री मध्ये फिरणारा होता। त्यामुळं दरवर्षी ज्याप्रमाणे मंडळाचे कार्यकर्ते, आजूबाजूचे भाविक आणि त्या भागातील स्थानिक कोळी बांधव आपला हातभार मूर्ती तराफ्यावर चढवताना आणि खेचायला मदत करतात, तसं यावेळी नियोजन अजिबात नव्हतं। पण समुद्राच्या लाटा उसळत असल्यानं नवीन तराफ्यातून लालबागच्या राजाची मूर्ती नेण्यात अडचणी यायला लागल्या आणि प्लॅनिंग फसत गेलं। त्यामुळं या सगळ्याला रात्रीचे साधारणपणे 9 वाजले, म्हणजेच सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत विसर्जन करण्यासाठी प्रयत्न सुरू होते। खरं तर दरवर्षी परंपरेनुसार लालबाग राजाची जी मूर्ती आहे ती गिरगाव चौपाटीवर पोहोचल्यानंतर त्या भागातील जे स्थानिक कोळी आहेत ते कोळी बांधव विसर्जनासाठी पुढाकार घेत असतात। परंतु यावर्षी गुजरात इथून तराफा आणल्याचं मंडळाकडून किंवा आणि आजूबाजूच्या चर्चेतून कळत होतं। तसंच काही कारणांमुळे समुद्राच्या भरतीचा अंदाज मंडळाला आला नाही। लालबाग राजाच्या मंडळाकडून असे सांगण्यात आलं होतं की जो अत्याधुनिक तराफा होता तो तराफा गुजरातचा नव्हता, तर तो ठाण्याची एक कंपनी आहे त्या कंपनीचा होता। म्हणजे 2 मतं इथं दिसून येतात। त्या कंपनीकडून म्हणजे इथल्याच कंपनीकडून तो तराफा घेतला होता। त्यानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन हे अनेक तास रखडल्यानं सोशल मीडियावर सुद्धा अनेक तीव्र प्रतिक्रिया आलेल्या आहेत। एकंदर काय तर लालबागच्या राजाच्या मंडळानं त्यांच्यावर होत असलेला तराफाचा आरोप हा सरळ फेटाळून लावलेला आहे आणि तो फेटाळून लावून समुद्राच्या भरतीचा अंदाज आला नाही, त्यामुळे विसर्जनाला जास्त वेळ लागला असं त्यांनी सांगितलं आहे किंवा असं त्यांचं मत आहे। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।